कांदा वगैरे लसूण आपला होत आलेला आहे. कारण का थोडं काही कामानिमित्त मला बाहेर जायचं काम पडलं होतं म्हणून मी बाहेर गेली. थोडंसं कोथिंबीर, कोणी सांबार म्हणतोय त्याला, कोणी कोथिंबीर म्हणते, आपापल्या याच्यानुसार सांगतात काय जे करतात, आपापली चॉईस असते. हे बघा तुम्ही, कांदा लसण कोथिंबीर झालेली आहे आपली. त्याच्यात आता मी टाकणार आहे चटणी आपल्याला जशी लागेल तशी आपण वापरू शकतो. कोणाला तिखट आवडतंय, कोणाला फिकं आवडतंय, आपापल्या चवीनुसार आपल्या जेवढं आपण खाऊ शकेल. मी टाकलेली आहे 3 चम्मच चटणी, अर्धा चम्मच हळद, थोडीशी अजून जराशी सोडते. कोणती घरची हळद असली तर चांगल्या प्रकारे लागून जाते. घरची हळद नसली तर घरच्या प्रकारे नाही लागू शकत. हे आहे झिंगे. हे झिंगे त्याच्यात आपल्याला सोडायचे आहे. कारण झिंगेला मीठ वगैरे थोडंसं नॉर्मल टाकलं तरी चालते, कारण त्याला पहिलेच खारटपणा असतो. त्याला काही हे करून घ्यायचं नाही. थोडंसं पाणी थोडंसं मीठ टाकते, कारण का मग आपण जेव्हा कांदा वगैरे टाकतो तेव्हाच मीठ थोडंसं टाकलं तरी चालेल, कारण त्याच्यातच ते व्हायला पाहिजे. कारण का मी आता या पातेल्यात झिंगे टाकते, त्याच्यात पाणी टाकणार, कारण का जे काही कचरा झालेला बुडाला जाऊन बसेल पाणी दिले बघा. तोपर्यंत आपली चटणी मीठ मसाला वगैरे व्यवस्थित होऊन जाणार. हे असं करून अशी चटणी पाणी झारून घ्यायचं आहे. त्याच्यात पाणी तेवढ्याला होऊन जाणार. बघत आहात तुम्ही कशा प्रकारे मी टाकत आहे. जे वरचं आलेलं आहे ते सगळं चांगलं त्याच्यापर्यंत फिरून पण घ्यायचं आहे. बघू शकता कसं होत आहे. असं वरून टाकून घ्यायचं आहे. आणि जरा स्वयंपाक करताना आपली काळजी घ्यायची, तर आपल्या हाताखाली सांडस किंवा पकड हाताशी घ्यायचे, म्हणजे हात आपला भाजून नाही गेला पाहिजे. बऱ्याच लेडीजला चटका वगैरे लागतो, त्याच्यासाठी काळजी घेतली पाहिजे. वर खाली होऊ द्यायचं आहे. त्याच्यात पाणी सोडायची गरज नाही आहे. कारण का लेकरांसाठी याच्यासाठी जेवढं विटॅमिन त्या चिकनमध्ये नसतं तेवढं विटॅमिन याच्यात असतं. चिकन वगैरे मी खायला म्हणाय नाही करत, खात नाही, पण या झिंग्याच्या चटणीमध्ये तुमच्या इकडं काय म्हणतात ते मला माहिती नाही, पण आमच्या इकडं झिंगे म्हणतात, बारीकवाले झिंगे. आणि हे मी अलिबागला फिरायला गेले होते, तिथे चांगले भेटतात म्हणून आणले. कोथिंबीर टाकते, हे आता जरासे वाफेवर होऊ देऊ आपण. तोपर्यंत मी आटा भिजवून घेतलेला आहे. या गॅसवर मी दुसऱ्या गॅसवर ठेवते. गॅस कमी करायचा आहे आपल्याला, त्याच्यावर होऊ द्यायची आहे. त्याच्यावर ठेवले ताट, त्याच्यावर ठेवते मी. तवा वरला असल्यामुळे मी तसं केलेलं आहे. त्याच्यात ठेवली प्लेट, तवा ठेवलेला आहे मी. तवा तापत आहे माझा. मी कारण पीठ खाली सांडू नये म्हणून कधी बी कापड घेते.
हे आहे. कोणी तेल लावते, कोणी तूप. माझ्या इथं सगळ्यांना तूप आवडते म्हणून मी तूप लावते चपात्यांना. हे बघू शकता तुम्ही, मी इकडं आटा भिजून ठेवलेला होता. त्याच्यासोबत हे थोडंसं पीठ लावलंय. तोपर्यंत माझा तवा तापून जाणार आणि गोळे होतापर्यंत गोळे बनवून ठेवायचे, म्हणजे आपला गॅस पण जास्त लागणार नाही आपल्याला. तोपर्यंत चटणी होते, तोपर्यंत माझी चपाती तयार होणार. आणि जास्त करून मी 2 उंड्याच्या चपात्या करत नाही, मला अशीच चपाती करायला आवडते. थोडंसं जसं लागेल तसं पीठ लावून घेऊ शकतात तुम्ही. बघा असं तव्यावर तूप टाकलं जरासं, तवा तापलेला आहे. द्यायचं तोपर्यंत दुसरा उंडा तयार करून घ्यायचा आपला चपातीचा. इकडं बी लक्ष ठेवण्याचं पाहिजे, कारण कधीतरी लहान आपले पात्र असतात, त्याच्यामुळे शकतो. मग त्याला व्हायला काही टाईम लागणार नाही, वाफेवरती होऊन जाणार आहे. माझी मुलगी आलेली आहे शाळेतून, तिला लागली आहे भूक. आता ते म्हणून तिच्यासाठी आता बनवून देते, ती जेवण करेल. थोडंसं तुम्हाला तूप आवडत असेल तर वरून बी लावू शकता तुम्ही. बाबांनी खाल्ली का दादा? बाबांनी खाल्लंय ना, बाळच आहे. ही झाली आपली चपाती. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मी चपाती बनवली. गॅस कमी करून घेते मी, कारण का गरम झाल्यामुळे आधी होऊ शकतो. भारी होणार, भारी मम्मी. कशी वाटली माझी आजची रेसिपी? तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. थँक्यू.